माऊलीच्या 150 वर्ष जुन्या रथातून भव्य रथोत्सव, भक्ती परंपरा आणि ऐतिहासिकचा संगम. रामकृष्ण हरी. मनपा वृत्त 24 तास आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत. आळंदी येथील संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी सोहळ्याला यंदा 750 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या ऐतिहासिक सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे कार्तिकी द्वादशीला होणारा रथोत्सव. विशेष म्हणजे या सोहळ्यासाठी वापरण्यात येणारा रथ तब्बल 150 वर्षापूर्वी नरसिंह स्वामी संस्थेतर्फे सिसमच्या लाकडापासून तयार करण्यात आला. या रथातून माऊलीची मूर्ती भाविकांच्या दर्शनासाठी नेली जाते, ज्यामुळे भक्ती परंपरा आणि ऐतिहासिकचा संगम अनुभवता येतो. माऊलींचा वैभवशाली रथोत्सव अलंकापुरीच्या पावनभूमीत हजारो भाविका भक्तांनी रथयात्रेत सहभागी होत माऊलींच्या चरणी श्रद्धा व्यक्त केली. संपूर्ण परिसर माऊली माऊली या जयघोषांनी भारलेला होता. परंपरेने जपलेला हा ऐतिहासिक रथोत्सव वारकरी परंपरेचा अभिमान आहे. संपूर्ण उत्सवात भक्तिभावाने न्यालेल्या अलंकापुरीत भक्तांची रीघ लागली होती. रथाचे भव्य स्वरूप, सुशोभित नक्षीकाम आणि शिस्तबद्ध आयोजन हे यंदाही विशेष ठरले. पावनभूमीत कार्तिकी द्वादशीच्या शुभ मुहूर्तावर माऊलीची ऐतिहासिक रथोत्सव थाटामाटात साजरा झाला. तब्बल 150 वर्षापूर्वी तयार झालेला या रथाचे वैभव आजही तितकेच तेजस्वी आहे. 150 वर्षाचा रथ आणि त्याचा वारसा. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्याला महत्व देऊन नरसिंह स्वामी संस्थानने हा रथ तयार केला. सिसमच्या लाकडाचा मजबूत वापर करून बनवलेला हा रथ आजही उत्तम स्थितीत आहे. या रथात माऊलींच्या मूर्तीची प्रतिस्थापना करून भक्तगणांची यात्रा कृतार्थ केली जाते. या वर्षीचा रथोत्सव त्यांच्या समाधी सोहळ्याच्या 750व्या वर्षपूर्तीनिमित्त अधिक उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला जाणार आहे. कार्तिकी यात्रेचे विशेष आयोजन दिनांक 23 नोव्हेंबर 2024 ते 1 डिसेंबर 2024. कार्तिकी यात्रेमध्ये दैनंदिन पूजा, भजन, कीर्तन आणि महाप्रसाद वाटपांचा आनंद हजारो भाविक अनुभवणार आहेत. सोहळ्याच्या कार्यक्रमाचे वेळापत्रक भाविकांच्या नियोजन केले गेले आहे. भाविकांसाठी निमंत्रण. या पवित्र सोहळ्याच्या सहभागी होऊन संत ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी आपली श्रद्धा अर्पण करण्याची सुवर्ण संधी भाविकांना लाभली आहे. भक्तिभाव, परंपरा आणि अध्यात्माचा संगम अनुभवण्यासाठी सर्व भक्तांनी पंढरपूरच्या पवित्र भूमीवर हजेरी लावावी असे आवाहन मंदिर प्रशासनाने केले आहे. कार्तिकी यात्रेचा भक्तिमय सोहळा नक्कीच संस्मरणीय ठरेल. रामकृष्ण हरी.